पहा सिलेबस काढू आपण आधी. आपण हा नवीन युनिट चालू करू पायथॉनचा. काय लिनियर अल्जेब्रा. लिनियर अल्जेब्रात काय काय पाहायचंय? मॅट्रिक्स कन्स्ट्रक्शन, मॅट्रिक्सचे ऑपरेशन, एखादा रो डिलीट कसा करायचा, हे कसं करायचं, डिटर्मिनंट, रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म, नल स्पेस, कॉलम स्पेस, रँक, हे एवढं पाहिजेत. आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर अँड डायगोनलायझेशन, हे एवढ्या गोष्टी पाहिजेत. आपण हळूहळू एक 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 पाहू. तर पहा इथं सिलेबसला काय आहे, युनिट 5वा, सॉरी युनिट 4था. हा कुठून शिकायचा आहे? हा इथून 4.6. कोणतं बुक दुसरं पाठवलं होतं ना, इंट्रोडक्शन टू सायंटिफिक कॉम्प्युटर, ते. आणि 6.9 टू 6.10 ह्याचं 6.6 एक टॉपिक शिकायचं आहे. 6.9 टू 6.10 हा एक टॉपिक शिकायचा आहे. आपण या बुक प्रमाणे जाऊ, म्हणजे ना की आपल्या सिलेबसच्या याच्याप्रमाणे. आपण 6.1 टू 6.6 सॉरी 6.6 हा पूर्ण पाहू आधी, आणि मग 6.9 6.10 ला जाऊ. पण हा टॉपिक कोणता आहे? लिनियर अल्जेब्रा. पण हे जे बुक दिलेलं आहे पहा, हे जे बुक दिलेलं आहे इथं आहे हा टॉपिक लिनियर, या ह्याच्यात सायपाय सायंटिफिक पायथॉन, याचं फुल फॉर्म काय आहे? सायंटिफिक पायथॉन. आपल्याला हे मॉड्यूल वापरायचं आहे. आपण आतापर्यंत कोणतं वापरलंय? सिम्पाय मॉड्यूल वापरले. आता कोणतं वापरायचं आहे? सायपाय. आता हे पण इन्क्लुडिंग हे वापरायचं आहे, नमपाय. मग हे इन्स्टॉल कसं करायचं? हे सायपाय इन्स्टॉल कसं करायचं तर पहा, हे दोन्ही आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत, नमपाय आणि सायपाय. इन्स्टॉल कसं करायचं तर इथं जायचं, ह्या इथून कमांड पोर्टल सर्च करायचा, CMD टाईप करून. जर सर्च करायचं ऑप्शन नसेल विंडोज एक्सपीला, तर विंडोजचं बटन असतं खाली कीबोर्डवर, ते दाबून R दाबायचं. विंडोजचं बटन दाबून R दाबायचं, हा ओपन होतो. इथं काय करायचं, CMD टाईप करायचं आणि ओपन करायचं. आता तुम्हाला काय काय इन्स्टॉल करायचं आहे? नमपाय आणि सायपाय. मग इथं एक कमांड काय द्यायच्या, इन्स्टॉल इथं करायचं आणि वापरायचं पायथॉन मध्ये, इन्स्टॉल नमपाय. आता ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं आहे, तर इथं काय येईल की तुमचं ऑलरेडी आहे. इन्स्टॉल इज रिकॉग्नाइज एज इंटरनल एक्सटर्नल कमांड. हे इन्स्टॉल नमपाय. सॉरी, काय टाकायचं असतं? पीप इन्स्टॉल नमपाय. पीप इन्स्टॉल जर नमपाय टाकलं तर इन्स्टॉल होईल. पण इथं काय रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाय, म्हणजे मी इन्स्टॉल केलेला आहे. हा एक इन्स्टॉल करायचा नमपाय, आणि पुन्हा काय इन्स्टॉल करायचं? सायपाय. पीप इन्स्टॉल सायपाय. हे आपल्या लिनियर अल्जेब्रासाठी वापरायचे. पीप इन्स्टॉल सायपाय. हा ऑलरेडी मी काय केलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे, त्याच्यामुळे इथे इन्स्टॉल करायची गरज नाही. हे या प्रकारे करतात. आता आपण मोबाईलवर पाहू, नेमकं मोबाईलवर कसं इन्स्टॉल करतात. तुम्हाला जे हे दिलंय ना, तुम्हाला आपण पायरॉइड 3 इन्स्टॉल केलंय ना, त्याच्यावरून तुम्हाला हे होईल. स्क्रीन दिसते मोबाईलची आता? नाही. हो दिसते? हो दिसते. हा, हे मी सांगितलं होतं. आपण आधी काय केलं, हे पहिलं पायरॉइड आहे ना. एकच मिनिट. आपण पहिलं सुरुवातीला हे इन्स्टॉल केलेलं आहे.
हे पण हे ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे फक्त, आणि ज्यावेळेस तुम्ही सिम्पाय इन्स्टॉल केलं त्यावेळेस झालं, पण ज्यावेळेस तुम्ही नमपाय आणि किंवा सायपाय हे इन्स्टॉल करायला जाता त्यावेळेस ते प्लग इन मागतं. हे प्लग इन हे डाउनलोड करायचे आधी, हे दोन, हे जर दोन, एक काहीतरी एक 884 KB आहे, 125 MB आहे, हे दोन जर इन्स्टॉल केले तर पायरॉइडवर तुम्हाला नमपाय आणि सायपाय हे दोघं वापरायला परवानगी आहे. म्हणजे तुम्ही केले का इन्स्टॉल? केले का नाही? इथं जायचं, पायड्रॉइड 3 वर जायचं, इथं गेले इथं जायचं, इथं आडव्या 3 रेषा दिसत आहेत ना, इथं सर जायचं, माझ्या इथं इथे नाही दिसत आहे. हम्म माझ्या इथे नाही दिसत आहे. काय स्क्रीन नाही दिसत का? हा. एकदा जॉईंट होऊन लेफ्ट व्हा ना. हो. दिसते का आता? आले नाही ते अजून. दिसतंय का ग राजश्री? हो हो. पहा, हे 3 इन्स्टॉल करायला लावले होते गुगल प्ले स्टोअरवरून, तुम्ही केलेच असतील हे 3. आता हे जर 3 इन्स्टॉल केले तर आपल्याला इथं जायचं. आपण हे पायड्रॉइड येतं ना, मग त्या पायड्रॉइड मध्ये इथे आडव्या 3 रेषा दिसतात डाव्या साईडला, न्यूजच्या डाव्या साईडला, तिथे जायचं, तिथून पीप. आता हे इन्स्टॉल केलेलं आहे, इथं काय टाकायचं तुम्हाला? नमपाय इन्स्टॉल करायचं, इथून नमपाय इन्स्टॉल करू शकता. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळे ते दाखवल की हे ऑलरेडी आहे, कम्प्लीट दाखवते. परत इन्स्टॉल काय करायचं? सायपाय इन्स्टॉल करायचं. हे पण इन्स्टॉल केलेलं आहे, असं तुम्ही इन्स्टॉल करायचं. सायपाय काहीतरी 34 MB ची फाईल आहे, नमपाय लहान आहे. त्याच्यानंतर ते प्लग इन अनइन्स्टॉल केले तरी चालतात. हे झाल्याच्या नंतर हे कळलं कसं हे करायचं, कसं इन्स्टॉल करायचं? केले तुम्ही सगळ्यांनी मोबाईलमध्ये, आणि ज्यांच्याकडे कॉम्प्युटर लॅपटॉप असेल ते आता पाहिलं त्यांनी की कसं करायचं. काय काय करायचं? पीप इन्स्टॉल नमपाय, सॉरी पीप इन्स्टॉल नमपाय, नंतर पीप इन्स्टॉल सायपाय, हे 2 करून ठेवायचे. मोबाईलमध्ये केलंय कुणी? हो, नाही. करा मग आता. कॉम्प्युटरची स्क्रीन दिसते का आता? हो. आता सुरुवातीला पाहू की हे जे इन्स्टॉल केलेले हे वापरायचं कसं नेमकं, आणि मग आपण काही गोष्टी पाहू त्याच्यात. तर वापरायचं कसं, तर हे पहा, मॅट्रिक्स हा प्रत्येकात रिप्रेझेंट करता येतो. नमपाय मध्ये करता येतो, सिम्पाय मध्ये करता येतो, आणि सायपाय मध्ये पण करता येतो. तिन्ही ठिकाणी काय करता येतो? मॅट्रिक्स रिप्रेझेंट करता येतो. 3 वेगवेगळ्या, सायपाय मध्ये, नमपाय मध्ये, आणि याच्यात नमपाय, सायपाय आणि सिम्पाय मध्ये, हे तिघातही मॅट्रिक्स ऑपरेशन करता येतात. मग आपण आपल्याला शिकायचं कशात? सायपाय मध्ये जाताही पाहू की मॅट्रिक्स कसा हे करायचं. आपल्याला माहिती की एखादं मॉड्यूल घेतलं तर आपल्याला काय करावं लागतं? चालू करावं लागतं. मग ते कसं चालू करायचं? काय इन्स्टॉल केले? नमपाय. मग काय करायचं? फ्रॉम इन्स्टॉल
फ्रॉम इन्स्टॉल केलेलं आहे, इम्पोर्ट करायचंय फ्रॉम numpy इम्पोर्ट स्टार द्यायचा आणि हे करायचं. आता आपण आणखी काय केलेलं आहे, सिम्पाय इन्स्टॉल केलेलं आहे. म्हणजे आपण काय वापरू शकतो, फ्रॉम SciPy इम्पोर्ट सायंटिफिक पायथॉन, हे इन्स्टॉल झालं. पण आता मला काय करायचंय, स्पेशल लिनियर अल्जेब्रा पाहायचा आहे. म्हणजे SciPyचे पण वेगवेगळे हे आहे. मला SciPy मधला काय पाहिजे, फक्त हे पाहिजे लिनियर अल्जेब्रा. याच्यातला लिनियर अल्जेब्रा कसा चालू करायचा, तर फ्रॉम SciPy डॉट लिनियर अल्जेब्राचा LIN, अल्जेब्राचा ALG, लिनियर अल्जेब्रा आणि इम्पोर्ट स्टार झाला. म्हणजे तुम्हाला जर लिनियर अल्जेब्रा वापरायचा झाला युजिंग SciPy, तर तुम्हाला काय करावं लागेल, फ्रॉम SciPy, हे वरचं नाही इन्स्टॉल केलं तरी चालेल, फ्रॉम असं इम्पोर्ट केलं तर फ्रॉम SciPy इम्पोर्ट, हे नाही केलं तरी चालेल. पण तुम्हाला काय करावं लागेल, फ्रॉम SciPy लिनियर LIN ALG इम्पोर्ट हे काय इन्स्टॉल करावं लागेल. हे इन्स्टॉल झालं तरच SciPy चं लिनियर अल्जेब्रा चालू होईल. हे इन्स्टॉल कसं करायचं कळलं. आता आपण पाहू मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं कसं असतं. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या याच्यात, मी याच्यातच घेतो स्क्रिप्ट मोड मध्ये, फाईल, न्यू फाईल, सेव्ह करू, सेव्ह डॉक्युमेंट WE फाईल सेव्ह झाली. आता मला जर हे वापरायचं असेल, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं, आपण तीन गोष्टीत पाहू. कशात पाहू, एक तर पहिला याच्यात सिम्पाय, आता आपण जे हे केलं SciPy मध्ये, तर सुरुवातीला इम्पोर्ट करायचं numpy, इम्पोर्ट numpy, इम्पोर्ट numpy, सॉरी फ्रॉम numpy असं ना, numpy इम्पोर्ट स्टार, हे एक इम्पोर्ट करायचं. आणि दुसरं काय इम्पोर्ट करायचं, आता numpy मध्येच हे SciPy पण पहा, फ्रॉम SciPy. आता मला SciPyचा स्पेशली काय लागतं, लिनियर अल्जेब्रा. मग मी काय करतो, डॉट LIN ALG लिनियर अल्जेब्रा इम्पोर्ट, दोन्ही इन्स्टॉल केले मी, इम्पोर्ट केले फ्रॉम numpy आणि SciPy, त्यातला लिनियर अल्जेब्रा. आता याच्यात मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं करतात, तर पहा, A इज इक्वल टू कसं करतात, अरे ओपन ब्रॅकेट मध्ये. आता पहा, दोन प्रकारचे, एक सिंगल आणि एक डबल, असं म्हणजे जास्त 3x1 आणि 3x3 असे दोन मॅट्रिक्स जनरेट करून दाखवतो. पहा, आधी ह्या मॅट्रिक्सला काय करायचं, हा ओपन ब्रॅकेट आणि त्याच्यात क्लोज ब्रॅकेट म्हणजे काय, हा मॅट्रिक्स आहे. आता तुम्हाला किती बाय कितीचा टाकायचा आहे, तर 3x3चा टाका. मग हा पहिला रो 1, 2, 3, हा पहिला रो. नंतर दुसरा रो परत क्लोज ब्रॅकेटने द्यायचा. काय करू आपण, 2, 0, 4, 5, पुन्हा 3, 1, 2, 0, हा मॅट्रिक्स घेतला. आता हा मॅट्रिक्स झाला, तर हा मॅट्रिक्स आहे का कसं चेक करायचं, तर एकदा प्रिंट करून पाहायचं. काय करायचं, प्रिंट E, स्क्रिप्ट मोडला आहे ना, तिथं असतं तर आपण काय केलं असतं, जस्ट इंटर मारला असतं. आता मी जर रन केला, हा मॅट्रिक्स आला. लक्षात आलं हा मॅट्रिक्स कसा आला, जे लिहिलंय ते आपण काय आलंय, रोल आलंय. जे लिहिलंय आपण ते कशात आलंय, रोल आलंय. समजलं ह्या SciPy मध्ये मॅट्रिक्स कसा तयार करायचा.
आता पहा मी काय करतो, हे काढून टाकतो हा सायपाय. आता मॉड्यूल जर रन केलं तर काय होईल, याच्यात पण येतो. पण जर तुम्हाला नमपाय मध्ये पण येतो, पण जर तुम्हाला ऑपरेशन जर करायचे असतील तर तुम्हाला असा घेऊन चालणार नाही. मग तुम्हाला कसा घ्यावा लागेल तर एन डॉट ऑपरेशन जर करायचे असतील तर एन पी डॉट असा घ्यावा लागेल ना. आता पहा हा सुद्धा येतो, हा फक्त नमपाय मध्ये. सॉरी, एनपी इन्स्टॉल करावं लागेल ना, इन्स्टॉल करावं लागेल. ते कसं करायचं पहा, म्हणजे जर तुम्हाला मॅट्रिक्स हा नमपाय मध्ये वापरायचा असेल तर कसा आधी एनपी द्यावा लागतो, पण काय करावं लागतं, इम्पोर्ट करावं लागतं. इम्पोर्ट numpy ॲज एनपी. जर तुम्हाला सायपाय मध्ये वापरायचं असेल तर डायरेक्ट असा वापरू शकता, ए इज इक्वल टू अरे. पण तुम्हाला नमपाय मध्ये जर मॅट्रिक्स ऑपरेशन वगैरे वापरायचं असेल तर तुम्हाला कसं करावं लागेल, इम्पोर्ट numpy ॲज एनपी. आता पहा, आता तयार झाला मॅट्रिक्स असा, हा याच्यात झाला. आणि आता आपण रिप्रेझेंटेशन पाहू समपाय मध्ये, सिम्पाय मध्ये. SYM हे काढून टाकू. हा जर रिप्रेझेंटेशन घेतलं सिम्पाय मध्ये तर काहीच येत नाही. का? कारण आर ए हा याच्यात डिफाईन नाही. मग याच्यात मॅट्रिक्स कसा असतो सिम्पाय मध्ये, तर मॅट्रिक्स हा असा असतो. मॅट्रिक्स काय असतं, मॅट्रिक्स आणि पुढचं कन्स्ट्रक्शन सेम आहे. आता जर रन केला, काय होईल, आता मॅट्रिक्स आहे बरं का, याच्यावर तुम्ही ऑपरेशन पण करू शकता. हा दिसायला असाच दिसणार आहे, हा काय होणार आहे, दिसायला असाच दिसणार आहे. समजलं, हे 3 ठिकाणी तुम्ही मॅट्रिक्स रिप्रेझेंट करू शकता, एक सिम्पाय मध्ये, एक नमपाय मध्ये. आपण सगळं पाहू आता पहिल्यापासून कसा कसा मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचा. आधी आपण कशात रिप्रेझेंट करू, सायपाय मध्ये. सायपाय मध्ये कसा करायचा, आधी काय करायचं, इम्पोर्ट नमपाय पण वापरायचं आपल्याला इथं, फ्रॉम numpy इम्पोर्ट. हे इम्पोर्ट करायचं. नंतर काय करायचं, सायपाय इम्पोर्ट करायचं, पण लिनियर अल्जेब्राचं, आपल्याला लिनियर अल्जेब्रा शिकायचं. फ्रॉम सायपाय डॉट लिनियर अल्जेब्रा इम्पोर्ट. असं. मग याच्यात कसा डिफाईन करायचा, ए इज इक्वल टू, कसा डिफाईन करायचा, अरे ओपन ब्रॅकेट आणि मोठा मॅट्रिक्स मध्ये क्लोज ब्रॅकेट. आणि त्याच्यात पुन्हा मग रो ह्या याच्यात द्यायच्या असतात. सपोज आपण करू 1 1 1, ही पहिली रो झाली. त्याच्यानंतर दुसरी रो झाली 0, 1, 1. तिसरी रो झाली 0, 0, 1. ही तिसरी रो झाली. हा असा आला. आपण प्रिंट करू, प्रिंट. आता नमपाय मध्ये कसा करायचा, नमपाय मध्ये असा करू शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला ऑपरेशन करायचे त्यावेळेस असा करून चालणार नाही. मग तुम्हाला कसा करावा लागणार, इम्पोर्ट फ्रॉम numpy, numpy मध्ये कसा, फ्रॉम इम्पोर्ट numpy. आणि इथं काय करायचं, इम्पोर्ट लिनियर अल्जेब्रा वापरायचा असेल तर इम्पोर्ट numpy ॲज
NP हे एक वापरायचं. इथं स्टार द्यायचं नाही, इथं स्टार द्यायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्ट पहिल्यांदा वापरता, आता ज्यावेळेस तुम्ही नंपा इम्पोर्ट करता त्याच्यानंतर त्यातला इम्पोर्ट करता स्पेशल, इथं स्टार द्यायचं नाही. हे झालं. मग आपण दुसरा मॅट्रिक्स तयार करू. B इज इक्वल टू कसं तयार करायचं, NP डॉट RA, NP डॉट RA. आणि हा एखादा मॅट्रिक्स तयार करू आपण. आता करायचं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करू. A, 0, 0 पुन्हा कॉमा स्पेस 0, 1, 0 पुन्हा कॉमा स्पेस 2, 0, 1 हा मॅट्रिक्स झाला. नंतर काय करू, प्रिंट B. त्याच्यानंतर आपण कशात पाहिलं, कशात पाहिजे, सायपाय मध्ये पाहिजे. सायपाय मध्ये सिम्पाय सॉरी सायपायचं वर पाहिलं. सिम्पायचं काय आहे, फ्रॉम सिम्पाय इम्पोर्ट स्टार हा झाला. आता C इज इक्वल टू, इथं कसं सांगितलं होता, मॅट्रिक्स कोणतं वापरायचं, मॅट्रिक्स काय घ्यायचा, 3x3 घेऊ आपण. कोणता, इथं सेम कन्स्ट्रक्शन आहे. हा क्लोज ब्रॅकेट कोणता घ्यायचा, तर आपण हा घेऊ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हा मॅट्रिक्स झाला. प्रिंट काय करू, C. मॅट्रिक्स M कॅपिटल आहे बरं का, स्मॉल नाही. इथं RA चा A स्मॉल आहे. सगळे पाहू आता. वन टू 2 पोझिशन. इथं काय आलं, काय लक्षात आलं कोणाची चुकी, इथं आपला क्लोज ब्रॅकेट राहिलेला आहे. मॅट्रिक्स पूर्ण करायचा राहिला. आता रन करू. मग जो एरर आला होता ना, तो हे शेवट चालू नव्हतं. शेवटचं बरोबर असं ना येत नाही, कारण जिथे एरर येईल तिथून पुढचं प्रोसेस काय होती, स्टॉप होती पायथॉन मध्ये. पहिला मॅट्रिक्स आपण असा दिलेला, अप्पर ट्रँग्युलर, दुसरा डायगोनल आणि तिसरा हा. तर तिसरा मॅट्रिक्स हा असाच दाखवतात याच्यात सिम्पाय मध्ये. जर तुम्हाला मॅट्रिक्स जर वापरायचा असेल तर बेस्ट वे काय आहे, नमपाय, आणि नमपाय बेस्ट वे काय आहे, सायपाय, सायंटिफिक पायथॉन हा बेस्ट वे. हा आपण पहिल्यांदा जो रिप्रेझेंट केला तो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काय करता येतं, मॅट्रिक्स वापरता येतं. मग कोणतं तुम्हाला कशात वापरायचं ना, ते पण हे तुम्हाला मॅट्रिक्स वापरायचं असेल तर सायपाय हा चांगला वे. हे तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की पायथॉन हे 3 ठिकाणी वापरता येतं. तुम्हाला हे सांगितलं होतं की इथून एक वापरता येतं IDLE मधून, दुसऱ्यांदा कडून सांगितलं होतं Anaconda 3, आणि तिसऱ्यांदा कडून सांगितलं होतं की जे कमांड पोर्ट हे आहे ना, तिथून सुद्धा वापरता येतं. पहा मग आपण कमांड प्रॉम्प्ट, त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये काय करावं लागतं, pip install IPython असं -m ते करावं लागतं. मी ते केलेलं आहे. मग इथून मला जर स्टार्ट करायचं असेल तर मी डायरेक्ट IPython जर टाकला तर माझा हा पायथॉन चालू झाला. म्हणजे जे आपलं पायथॉन आपण जे वापरतोय ना, तेच पायथॉन आहे. तुम्ही बुक मध्ये हे पाहिलं असं ना, L1 L2 जे आहे ना, ते हेच आहे. इथं सुद्धा तुम्ही काय करू शकता, नमपाय सिम्पाय इम्पोर्ट करू शकता. तर मी काय करतो, फ्रॉम सिम नमपाय, इथं सुद्धा स्टार्ट हे करू शकता. इथं सुद्धा वापरता येतं तुम्हाला पायथॉन. हे असं वेगवेगळ्या प्रकारे सगळं चालत नाही बरं का, इथं पण इनबिल्ट असल्याने चालणार आहे.
math डॉट पाय दिसतंय ते. हे कळलं. तुम्ही जे बुक पाहिलं सेकंड ते अशा स्वरूपात दिलेलं आहे. ते हे इनपुट आउटपुट हे एका प्रकारे वापरता येतं. आयडीएल मधून वापरता येतं आणि अनाकोंडा 3 मधून वापरता येतं. हे असं. हे कळलं. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन कसं करायचं वेगवेगळ्या याच्यात. काय करू ऑपरेशन पाहू मॅट्रिक्स वरचे. आता काय करू आणि हे एक आणखी आता मी आणखी एक छोटासा मॅट्रिक्स डिफाईन करतो. सिंगल जर असेल तर सिंगल रो असेल तर मग कसा डिफाईन करायचा. अरे तर इथं तुम्हाला हे मॅट्रिक्स क्लोज आणि ओपन करायची गरज नाही. हा मॅट्रिक्स काय करताय ओपन म्हणजे इथून स्टार्ट करताय आणि इथं काय करताय क्लोज करताय. हे एक्स्ट्रा असतात. आधी जर तुमचा सर सिंगलच रो असेल तर तुम्हाला त्याची काही गरज पडत नाही. आता मी जर इथं प्रिंट बी दिला वापरला तर इथं काय होणार आहे तो मॅट्रिक्स येणार. इथं स्क्वेअर ब्रॅकेट द्यायची गरज नाही. आला हा 1 2 3 त्याला काय एक्स्ट्रा द्यायची गरज नाही क्लोज करायची. पण इथं तुम्हाला ओपन आणि क्लोज करावं लागतं बरं का. इथं जर तुम्ही असंच ठेवलं तर हा एरर येतो. मग कसा एरर आला तसा एरर येतो. हे इथं प्रिंट होताना पण येतं पण तो मॅट्रिक्स ॲज येतो. इथं तसं घ्यायची गरज नाही. समजलं हे. आता आपण फक्त सायपायवर पाहू. नमपायवर पण पाहू आपण वाटलं तर. आपण काय करू नमपायवर पण पाहू. आता मला हे दोन मॅट्रिक्स आहे. मी हा घेतो. आपण काय याच्या समपायवर शिकणार नाही. सिम्पायवर नाही शिकणार आपण. त्याच्यात हे नाही एवढं. आता हे दोन मॅट्रिक्स झाले ए आणि बी. तर मला काय करायचंय ऍडिशन करायची. तर ऍडिशन कशी करणार मी तर दोन प्रकारे करू शकतो. एक तर कशी करणार ए प्लस बी आपण पाहू. हे थोडा प्रिंट बाजूला राहून देतो. याला आपण नाव देऊ. पहा ए आणि बी. तर मला सम करायचे तर मी कशी करणार E इज इक्वल टू मॅट्रिक्स ए प्लस बी असं केलं आणि प्रिंट जर डी दिलं तर काय येईल दोघांची काय येईल सम येईल. दोघांची काय येईल सम आली. दोघांची सम पहा एक डायगोनल होता आणि एक अप्पर ट्रायंग्युलर होता. जर तुम्ही सम केली तर हीच येणार आहे. समजलं सम कशी करायची. आता बघा ह्या सायपाय मध्ये आणखी वेगळ्या प्रकारे ऑपरेशन आहे. आणखी वेगळ्या प्रकारे कसे ऑपरेशन आहे तर कोऑर्डिनेट वाईज ऑपरेशन आहे. कसे ऑपरेशन आहे कोऑर्डिनेट वाईज. आता मी काय ऑपरेशन देतो. हॅलो ऍडिशनचं एक्झाम्पल. ऍडिशनचं अजून एक एक्झाम्पल घ्या. हो नाही मी दोन प्रकारे देतो. मी पहा इथं हे करतो हा डी डिफाईन करतो. मग आपण प्रिंट सगळं करू ए करू आपल्याला लक्षात येईल. प्रिंट बी करू. आता प्रिंट डी करू. प्रिंट डी केलं म्हणजे आता हे डी काय येणार आहे याला आपण सीच म्हणू. नंबर सी आपण C1 नाव देऊ म्हणजे एरर नको. सी म्हणजे काय येणार आहे दोन मॅट्रिक्सची काय येणार आहे ऍडिशन येणार आहे. पहा हे रन करून खाली का दोन मॅट्रिक्सची ऍडिशन. पहा हा ऍडिशन कशी करतो पहिला कोऑर्डिनेट आणि पहिला कोऑर्डिनेट याचा किती आलं उत्तर 2 आलं याचं. असं नंतर काय हा 1 आणि हा 0 हा किती आला 1 आला. ते या प्रकारे तुमच्या मॅट्रिक्सची सम आली. आता पहा आणखी वेगळ्या प्रकारे मॅट्रिक्सची सम कशी करू शकतो मी डी इज इक्वल टू
डी इज इक्वल टू नवीन कमांड ऍड ए कॉमा बी. आता हे काय आहे, हे काय आहे नेमकं, तर हे काय करतं, ऍडिशन करतं इलेमेंट, ऍड इलेमेंट ऑफ मॅट्रायसिस. मॅट्रिक्स मॅट्रायसिसचे एलिमेंट काय करतं, ऍड करतं, पण कोणत्या पोझिशन वाईज, पोझिशन वाईज ऍड करतं. काय करतं, पोझिशन वाईज ऍड करतं. म्हणजे काय पहा, आता जर मी ह्याची प्रिंट दिली तर काय येणार आहे, प्रिंट टी दिली, आता जर मी प्रिंट डी दिली तर काय होणार आहे, पहिला मॅट्रिक्स कोणता आहे तुमचा, हा मॅट्रिक्स आहे 1 1 1, त्याच्यानंतर 0 1 1, त्याच्यानंतर 0 0 1, हा माझा पहिला मॅट्रिक्स आहे. आणि दुसरा कोणता आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. तर ही ऍड कमांड काय करते, तर कोऑर्डिनेट वाईज ऍडिशन करते. म्हणजे कोणती, 1 1 1 0 यांची ऍडिशन करते, नवीन मॅट्रिक्स तयार करते. आता पहा, हे जे ऑपरेशन आहे हे मॅट्रिक्सचं ऍडिशन आहे, हे मॅट्रिक्सचं ऍडिशन नाही, तर हे कशाचं ऍडिशन आहे, याचं कोऑर्डिनेटचं ऍडिशन करायचं. ही एक कमांड, ह्या दोन कमांड वेगळ्या बरं का, हे दोन कमांड काय करतात, वेगळे वर्क करतात थोडेसे. पहा, मग याचं जर आउटपुट काढलं प्रिंट डीचं तर काय येईल, काय येईल तर तेच आलं. पहा, तेच आलं का आउटपुट, हे दोन्ही आउटपुट काय आले तुमचे, सेम आले. आता पहा, आणखी अशाच कमांड काय असतील ना, मग मी काय करतो, डी ई एक कमांड देतो, ई ई काय आहे, सबट्रॅक्ट, सबट्रॅक्ट हे काय येणार आहे, काय होईल, दोन्ही एलिमेंट काय होतील, सबट्रॅक्ट होतील. सॉरी स्पेलिंग चुकली, सबट्रॅक्ट, सबट्रॅक्ट ए बी म्हणजे काय होणार आहे, दोन्ही एलिमेंट काय होणार आहे, मायनस, म्हणजे हे काय आहे, सबट्रॅक्ट एलिमेंट ऑफ, हे म्हणजे पहिल्यातून दुसऱ्याचे एलिमेंट काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे. आता मी हे काय करत नाही, आपण रन करू प्रोग्राम हा. प्रिंट ई झाले, डायगोनल सेम होता, डायगोनल काय झाला, सबट्रॅक्ट झाला. आता मी त्याच्या जागी जर ए मायनस बी ही जरी कमांड दिली असती ना, तरी ते काय आलं असतं, सेम आलं असतं. आता वाटलं तर आपण पाहू, इथं सी च्या जागी काय करू, मायनस कमांड देऊ, तरी सुद्धा तुमचं काय येणार आहे, सेम येणार आहे. हा, मला दाखवायचं काय की आणखी जर असंच केलं तर वेगवेगळ्या गोष्टी येतात. आलं हे दोन सेम, हे दोन काय आलं तुमचं, सेम आलं. ही एक कमांड आहे. आता ही जर कमांड दिली तर एफ एफ ही जर कमांड दिली तर मल्टिप्लाय, मल्टिप्लाय ए कॉमा बी, ही जर कमांड दिली तर काय होईल, तर सेम असं होणार आहे. काय होणार आहे, मल्टिप्लाय मल्टिप्लाय इलेमेंट मल्टिप्लाय होणारे इलेमेंट. आता मी काय फक्त करतो, ए बी सी काढून टाकतो, ई काढून टाकतो, फक्त काय ठेवतो, एफ ठेवतो, नको व्हायला त्याच्यामुळे.
मला काय कमांड द्यायची ती. आता काय होईल सांगा बरं, हे काय होईल? तर हे काय होणार आहे, इलिमेंट ऑफ मॅट्रायसेसची पोझिशन वाईज काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे काय होईल, काय होईल, 1 1 1 0 1 1 0 0 1 हा मॅट्रिक्स घेतला. त्याच्यानंतर पुढचा मॅट्रिक्स डायगोनल घेतला, 1 0 0 0 1 0. तर यांचं काय होईल, तर इलिमेंट वाईज काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. यांचं काय होईल, इलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे काय होईल, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 1 आलं. याचं आणि याचं 0 आलं. याचं आणि याचं 0 आलं. याचं आणि याचं 0 आलं. म्हणजे माझं आउटपुट काय आलं पाहिजे, फक्त डायगोनल यायला पाहिजे. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नाही बरं का, हे काय आहे, इलिमेंट मल्टिप्लाय करायचे. लक्षात आलं? हे आपण रन करून पाहू. मल्टिप्लाय इज नॉट डिफाइंड. डिड यू, सॉरी स्पेलिंग चुकली. मल्टिप्लाय, आला रिझल्ट तोच. म्हणजे मल्टिप्लाय केलं तर काय करतं, कोऑर्डिनेट वाईज काय होतं, मल्टिप्लाय होतं. आणखी कोणते ऑपरेशन आहे मी आता पटापट सांगतो. डिवाइडचं पण ऑपरेशन आहे. डिवाइडला कोणतं वापरायचं, डिवाइड. आता इथे एरर येणार कारण इथं काय तुमचे 0 आहे. मग काय करतं, एचा आणि बीचा याला डिवाइड करतो एला, ते एक ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर मी ग्रुपला पाठवतो. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ ए आहे, म्हणजे एचं काय होतं, प्रत्येक ए हा मॅट्रिक्स आहे त्याचं काय होतं, स्क्वेअर रूट येतं. त्याच्यानंतर काय 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 करता येतं आपल्याला पाहू. आता मला मल्टिप्लिकेशन पाहिजे. तर मल्टिप्लिकेशन कसं असतं, दोन मॅट्रिक्सचं, जी इज इक्वल टू, तर कोणतं वापरतात, डॉट वापरतात. काय वापरतात, डॉट. कोणाचं करायचंय, ए कॉमा बीचं मल्टिप्लिकेशन करायचं, ए कॉमा बीच. प्रिंट काय करू आपण, जी करू. हे मल्टिप्लिकेशनला कोणतं वापरतात, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला डॉट. हे आलं मल्टिप्लिकेशन, हेच येणार आहे ना, कारण आयडेंटिटीने कशालाही मल्टिप्लाय केलं तर मॅट्रिक्स काय येतो, हाच येतो. हे काय झालं तुमचं, हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. समजले हे ऑपरेशन्स? मी ग्रुपला पाठवतो, तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही ग्रुपला पाठवतो, मी ट्राय करू शकता तुम्ही. हे त्याच्यानंतर आपण एवढे ऑपरेशन पाहिले. आता आपण आणखी वेगळं ऑपरेशन पाहू. काय पाहू, इनव्हर्स. कोणतं पाहू, इनव्हर्स. आता मी सगळं कट करतो. इनव्हर्स, तर इनव्हर्स कसा काढायचा, सोपं आहे. इनव्हर्स सी इज इक्वल टू आय एन व्ही. कशाचा काढायचा इनव्हर्स, एचा. ए प्रिंट काय करू आपण, सी जर काढलं तर काय येणार आहे, इनव्हर्स इनव्हर्स येणार आहे. याचा इनव्हर्स काय येतो, हा येतो. म्हणजे इनव्हर्स साठी कोणती कमांड, इनव्हर्स आय एन व्ही ऑफ ए. त्याच्यानंतर मला डिटर्मिनंट काढायचं, तर डिटर्मिनंट साठी कमांड कोणती, डीईटी ऑफ ए. हा कशासाठी वापरतो, डिटर्मिनंट. याचा डिटर्मिनंट डायगोनलची मल्टिप्लिकेशन असते. सॉरी प्रिंट दिलंच नाही मी, प्रिंट टी. मल्टिप्लिकेशन साठी ही, डिटर्मिनंट साठी ही कमांड. आता आणखी एक आहे, तुम्ही नॉर्म पाहिलाय का, नॉर्म पाहिलाय का, नॉर्म. हो, नॉर्मल लेंथ ना. मॅट्रिक्सची कशी लेंथ काढणार, सॉरी. ऍक्च्युली काय असतं माहितीये का, व्हेक्टरची लेंथ असते ती, जर तुम्ही म्हणता ना ती. तर नॉर्मला तुम्ही मॅट्रिक्स स्पेस मध्ये पाहिलेलं आहे, असं सिम्बॉल पाहिलंय का, तेच येतं नॉर्म. हो.
इथं काय केलं होतं तुम्ही, जर नॉर्म 2 पाहिला असतं तर काय केलं होतं त्यावेळेस, नॉर्म 2 जर पाहिला त्यावेळेस काय केलं होतं, तर प्रत्येक एलिमेंटचा काय केला होता, स्क्वेअर केला होता, ऍड केलं होतं आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं होतं, बरोबर. मॅट्रिक्स स्पेस मध्ये पण होता ना या वर्षी. मेट्रिक स्पेसमध्येच मेट्रिक स्पेसमध्ये काय केलं होतं मी, प्रत्येक एलिमेंट घेतला होता, त्याचा स्क्वेअर केला, ऍड केला आणि काय केला, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं. इथं पण तोच आहे. मॅट्रिकचा नॉर्म म्हणजे तोच. 2 नॉर्म म्हणजे काय, तर स्क्वेअर करायचा, ऍड करायचा आणि स्क्वेअर रूट घ्यायचा. आता पहा आपण एचा काढतोय, म्हणजे याचं स्क्वेअर केला 1 आला, याचा स्क्वेअर केला 1 आला, याचा स्क्वेअर केला 1 आला, नंतर याचा स्क्वेअर 1 आला 1 आला 1 आला, म्हणजे टोटल किती आलं तुमचं, स्क्वेअरची सम करून किती येणार आहे, 6 येणार आहे. आणि काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ 6 घ्यायचं. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 6 म्हणजे काय येणार आहे, नॉर्म ऑफ ए. स्क्वेअर रूट ऑफ 6 काय येणार आहे, नॉर्म ऑफ ए. लक्षात आलं हे, आपण प्रिंट करून पाहू. प्रिंट नॉर्मला काय कमांड आहे, ए. हे कशासाठी फायद्याची आहे, लागेल सॉरी, नॉर्म काय, ई, नॉर्म ई. किती आला, 2.44. तर आपल्याला काय पाहिजे होतं ते नेमकं काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 6 आहे का. मग स्क्वेअर रूट ऑफ 6 कसं काढायचं, इम्पोर्ट मॅथ करा. इथं काय करा, प्रिंट मॅथ डॉट SQRT. लगेच चेक करायचं कशाचं, 6. आपली सम 6 आली होती ना. आता रन करू. ई आणि दोघं काय आलं पाहिजे, सेम यायला पाहिजे. आले का दोघं सेम, म्हणजे नॉर्मचा अर्थ काय आहे, नॉर्मचा अर्थ काय आहे, स्क्वेअर करा 2 नॉर्मचा, बरं का, कशाचा, 2 नॉर्मचा. 1 नॉर्मचा काय आहे, तर पहा तुम्हाला आठवत असेल तर प्रत्येकाचा मॉड घ्यायचा आणि प्रत्येकाची सम करायची. प्रत्येकाचा नॉर्म घ्यायचा आणि प्रत्येकाची काय करायची, सम करायची. असंच केलं ना. तर ते कसं करायचं, तुम्हाला 1 नॉर्म जर काढायचं असेल तर इथं, सॉरी, नॉर्मच्या ठिकाणी 1 द्यायचं. 1 नॉर्म जर काढायचं असेल तर काय येणार आहे, 1 हे काढायचं. तर हे काय येणार आहे, जे मॉड घ्यायचं आणि त्याची काय करायची, सम करायची. आता पहा ई ची व्हॅल्यू काय येईल, ई ची व्हॅल्यू काय येईल, 3 कशी, 2 नॉर्मची डेफिनेशन काय आहे त्याची, 1 नॉर्मची डेफिनेशन काय ते चेक करा बरं का. 1 नॉर्मची प्रत्येकाची डेफिनेशन आहे 1 नॉर्म, नंतर इथं 2 नॉर्म टाकलं तर आत्ताचं ई काय येईल आपला, 2 नॉर्म म्हणजे आत्ताचं, स्क्वेअर करा आणि त्याचं काय करा, स्क्वेअर रूट करा. हे त्याच्यानंतर 3 नॉर्म, 3 नॉर्म म्हणजे काय, क्यूब करा आणि त्याचं काय करा, क्यूब रूट घ्या. क्यूब करा आणि त्याचं काय करा, क्यूब रूट घ्या. सॉरी, इथं हे नॉर्म 3 नाही रन व्हायचा, आपण हे करू, तेच ठेवू, नॉर्म 2 आणि नॉर्म, ऍक्च्युली इन्फिनिटी, नॉर्म इन्फिनिटी तो असेल, मॉड करायचा आणि त्याची सम करायची. नाही, हे पण नाही, चेक करा, मी पण करतो. पण नॉर्मची बेसिक आयडिया लक्षात आली. नॉर्म म्हणजे काय, प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर करायचा आणि काय करायची, सम करायची. याचा वापर काय कशासाठी होईल ह्या नॉर्मचा, जर तुमचा मॅट्रिक्स 0 मॅट्रिक्स असेल तर नॉर्म किती येईल, 0 मॅट्रिक्स 0 येईल. आणि नॉन 0 मॅट्रिक्स असेल तर नॉर्म किती येईल, नॉन झिरो येईल. नॉन 0 म्हणजे ग्रेटर दॅन 0 येईल. याच्यासाठी जर तुम्हाला एखादा मॅट्रिक्स व्हेरीफाय करावं लागेल 0 आहे का नाही, तुम्ही जर त्याचा नॉर्म जरी काढला तरी तुमचं काय होईल की तो मॅट्रिक्स काय येतो, 0 येतो. समजलं हे, आपण इथे इथं काय, एचा स्क्वेअर, कसं, पुन्हा सांगा, एचा स्क्वेअर असं, ए चा स्क्वेअर ना, मग त्याला ए चा स्क्वेअर म्हणजे डॉट ए हे येईल ना तुमचं, ए चा स्क्वेअर म्हणजे असं म्हणताय ना तुम्ही, त्याला कोणती कमांड द्यावं लागेल, डॉट ए डॉट ए, सॉरी ए कॉमा ए ही कमांड द्यावं लागेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन ही. आणि जर तुम्हाला ए च्या प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणती कमांड द्यावं लागेल, स्क्वेअर ए, कोणती कमांड द्यावं लागेल, स्क्वेअर ए. स्क्वेअर ए म्हणजे काय की एच्या, ह्या कमांडचा अर्थ काय होतो की एच्या प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर करायचा. आणि हे डॉट
ए कॉमा ए याचा अर्थ काय होतो? त्याचे काय करायचं? याच्या मॅट्रिक्स हे करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. समजलं हे? आपण दोन्ही रन करून पाहू. डी नाव देऊ. ई इज इक्वल टू आणि ई इज इक्वल टू. आपण दोन्ही रन करून पाहू हे. डी आणि ई. पहा, हा काय आला? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आलं ए इंटू ए. आणि हा काय आला? तर एच्या प्रत्येक एलिमेंटचा काय आला? स्क्वेअर आला. समजतायत या कमांड? आता हेच जर इथं करायचं झालं असतं, तर मला काय करावं लागलं असतं? सगळ्याला NP द्यावं लागलं असतं. सगळ्याला काय करावं लागलं असतं? NP. आता इथं तुम्हाला दाखवतोय, इथंच टाकू आपण. इथं आता मी हे प्रिंट काढून टाकतो आणि याला नाव देतो वेगळे. याला काय देतो? A1, B1 आणि C1. इनव्हर्स कशाचा काढायचा? A1चा. कशाचा काढायचा? A1चा. ऍक्च्युली इथं वर्क होईल. का वर्क होईल? कारण हे आपल्याकडे काय आहे? SciPy लिनियर अल्जेब्रा इन्स्टॉल आहे. आपण हे थोड्या वेळ काय करू? आता रन करून पाहू. इथं इनव्हर्स हे काय नाहीये, याच्यात हे नाहीये, याच्यात नाही. मग काय करावं लागेल तुम्हाला? तर काय करावं लागेल? NP डॉट द्यावं लागेल. काय करावं लागेल? NP डॉट. इथं पण काय करावं लागेल तुम्हाला? NP डॉट. इथं पण काय करावं लागेल? NP डॉट मॉड्यूलचं नेम numpy. आता रन करून पाहू. नाही, इनव्हर्स नाही, वेगळ्या प्रकारे करावं लागेल. इथं काही ऑपरेशन चालणार नाही, वेगवेगळं पाहावं लागेल. आपण याच्यातच पाहू, आपल्या याच्यात इथे चालतात, पण numpy वापरून, NP वापरून बरेच ऑपरेशन करता येतात. हे मॅट्रिक्सची आयडिया आली तुम्हाला? मॅट्रिक्सचे ऑपरेशन आणि मॅट्रिक्स कसं रिप्रेझेंट करायचं समजलं? हो. मी एक ग्रुपला पाठवतो लगेच. मॅट्रिक्स वरचे ऑपरेशन वगैरे आहे ना, सगळं लगेच पाठवतो ग्रुपला. मी केलेलं आहे, मोबाईलवर करून पाहिलंय. तुम्ही ट्राय करू शकता. हे पाठवलंय, तर हे तुम्ही ट्राय करू शकता तिथं. आता आपण पाहू सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. हे झालं आपलं की हे नेमकं काय आहे, कसं आहे. आता आपण पाहू सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. तर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन काय असते? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन काय असते? झालेलं आहे ना, ती सॉल्व करायची आपल्याला. आपल्याला काय करायची? ती सॉल्व करायची. मग पहा कशी सॉल्व करायची. स्क्रीन दिसते? हो. मोबाईलची पुरं पेज पुढं असेल, तेच कुठतरी शोधावं लागेल. शोधू आपण. हा पहिला टॉपिक काय? लिनियर अल्जेब्राचा.
सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. त्याच्या आधी आपण काय शिकलो? ऑपरेशन शिकलो. तर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन काय असतं नेमकं? तर सिस्टीम असतील त्याला n व्हेरिएबल असतात आणि किती इक्वेशन असतात? m इक्वेशन आणि n व्हेरिएबल असतात. थोड्या वेळ आपण काय करू? एक साधी सिस्टीम पाहू. काय करू? साधी सिस्टीम पाहू. कोणती? x plus 2y is equal to x plus 2y is equal to 0. नॉन हे पाहू बरं का आपण, नॉन होमोजिनियस मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 ही सिस्टीम झाली. आता एखादी सिस्टीम असेल याच्यात व्हेरिएबल किती आले? 2 आले. 2. नंबर ऑफ इक्वेशन किती आले? आवाज नसून येत ना. नंबर ऑफ इक्वेशन किती आले? 2 आले. आता या सिस्टीमला काय चान्सेस आहे? नॉन होमोजिनियस सिस्टीम म्हणजे किती असणार आहे? युनिक सोल्युशन किंवा नो सोल्युशन किंवा इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. आता हा जो साय पाय आहे, सायंटिफिक पायथॉन, तर जर तुमच्या सिस्टीमला युनिक सोल्युशन असेल तर ही जी साय पाय आहे हे काय देतं तुम्हाला? सोल्युशन देतं. काय असतं की हे काय देतं? सोल्युशन देतं. जर तुमचा इन्फायनाइटली म्हणजे जर सोल्युशन नसेल किंवा इन्फायनाइटली नसेल तर तुमचा एरर देतं. ही सिस्टीम काय करते? तुमचा एरर देतं. म्हणजे तिथं तुम्हाला काय असतं? एक तर नो सोल्युशन असतं किंवा काय असतं? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतं त्या केसेसमध्ये. समजलं? आता ह्या फॉर एक्झाम्पल एक्झाम्पलला कोण? ह्या एक्झाम्पलला सोल्युशन असणार आहे. ह्या एक्झाम्पलला काय असणार आहे? सोल्युशन असणार आहे. ह्या एक्झाम्पलला सोल्युशन असणार आहे, याला नाहीये. याला म्हणजे असं ह्या एक्झाम्पलला पर्टिक्युलर सोल्युशन आहे. तुम्ही दोघांची सम करा. 3y इज इक्वल टू काय येईल? 3 येईल. y इज इक्वल टू किती येईल? 1 येईल. y इज इक्वल टू 1 टाकला तर x इज इक्वल मायनस एक्स इज इक्वल टू किती येतोय? -2. y इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू काय येईल? -2. हे सोल्युशन येईल. पण तुम्ही सोडवता कसं? तर पहा 2-3 प्रकारे सोडवता. जर युनिक सोल्युशन असेल तर कसं सोडवता? आता काय होतं? x प्लस 2y मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 3. आता पहा तुम्ही कोणत्या प्रकारे सोडवता? तुम्ही काय करता? इलिमिनेशन करता. इलिमिनेशन करता. पण पायथॉन काय करतं? पायथॉनला नॉन म्हणजे वेगळं असलं तर प्रॉब्लेम काय होतो? युनिक सोल्युशन असल्यावरच काय हे करतं तर ते सांगतो. आता याच्यात काय करता तुम्ही? हे करता मॅट्रिक्स बनवता 1 2 -1 1. हा मॅट्रिक्स झाला. एक्स वाय इज इक्वल टू 0 3. तुम्हाला काय काढायचं? एक्स वाय काढायचं असतं. मग तुम्ही जर असं केलं तर फक्त एक्स वाय इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे त्याचा इनव्हर्स 1 2 -1 1 त्याचा इनव्हर्स आणि 0 3 असं काढलं तरी चालेल ना. तुमचं डायरेक्ट सोल्युशन मिळेल ना. असं केलं तरी सोल्युशन मिळतं ना. मग पायथॉन एक्झॅक्ट हेच करतो. पायथॉन काय करतो? तो मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं. ह्या मॅट्रिक्सचा काय करतो? इनव्हर्स काढतो. आता इनव्हर्स आपण काढू शकतो. तो काय करतो? इथं मल्टिप्लाय करतो. पण पायथॉन सोडवल कधी? ज्यावेळेस त्याला इनव्हर्स एक्झिस्ट असेल तरच पायथॉन काय करेल? सायपाय कधी सोडवेल? ज्यावेळेस त्याला इनव्हर्स एक्झिस्ट असेल त्यावेळेस. नाही तर सोडवणार नाही. समजलं हे? पायथॉन काय करेल? जर त्याला इनव्हर्स एक्झिस्ट असेल तरच त्याला काय करेल? सोडवल सायपाय, नाही तर सोडवणार नाही. ही आयडिया लक्षात आली? आपल्याला बघायचं कसं सोडवायचं. समजलं हे? हो आता सर. आता आपण एक्झाम्पल घेऊ आणि हेच एक्झाम्पल तिथं वर्क करू. x प्लस 2y इज इक्वल टू 0 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हेच एक्झाम्पल पाहिलं होतं ना आपण. हे एक पाहू. आता हे एक पाहू. x प्लस 2y इज इक्वल टू 0 आणि 2x प्लस 4y इज इक्वल टू 0.
पुढचं एक्झाम्पल पाहू. x + y = 1 आणि 2x + 2y = 2. सॉरी, इथं 0 घेऊन नाही चालणार. इथं 0 आणि 1 हे. आता पहा, याला किती सोल्युशन असणार आहे? युनिक. याला किती सोल्युशन असणार आहे? याला नो सोल्युशन. याला किती असणार आहे? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असणार आहे. ही सिस्टीम आहे. आता आपण हे सगळंच्या सगळं काय करू? पायथॉन मध्ये घेऊन जाऊ आणि पायथॉन मध्ये काय होतं ते चेक करू. स्क्रीन दिसते का पायथॉनची? हो. आता पहा, माझं पहिलं इक्वेशन कसं होतं, तर मी त्या इक्वेशनला काय करणार? मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहिणार. मी त्या इक्वेशनला काय करणार? मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहिणार. पुन्हा लिहू वाटलं तर आपण सगळं जे गरजेचं नाही ते हे काढून टाकू आपण. पहा, सिस्टीम काय होती मी सांगतो. A = टाईप कसे करावं लागणार? अरे ओपन इंटरवल पुन्हा क्लोज, हा ब्रॅकेट मॅट्रिक्स क्लोज आणि ओपन करण्यासाठी. पहिला मॅट्रिक्स काय होतं? तर 1,2 होता. 1,2, दुसरा होता -1, y, सॉरी 1 होता. काय होता? 1 होता, हा होता. आणि दुसरा b म्हणजे उजव्या साईडला काय होतं? 0 आणि 3 होता. आठवत असेल तर. अरे 0,3 इथं डबल क्लोज करायची गरज नाही. आता मला काय करायचं? सोल्युशन काढायचं. मग x = कमांड काय आहे? सॉल्व काय a, b. एकदम इझी आहे इथं सिस्टीम सॉल्व करणं. सॉल्व काय करायचं? a, b. हे जर तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला याचं उत्तर येईल. उत्तर किती आलं होतं आपलं? -2 आणि 1 आलं होतं. असं काहीतरी आलं होतं ना? हो, आपण रन करून वरचं इम्पोर्ट करायचं ते ठेवायचं बरं का. लिनियर अल्जेब्रात आहात तुम्ही. काय राहिलं? मी त्याला काही सांगितलंच नाही. प्रिंट काय कर. प्रिंट काय करायचं? x करायचं. आलं -2,1. समजलं हे? याच्यात सिस्टीम कशी सॉल्व करायची? आणखी एक करणार आहोत आपण. पण आता दुसरी सिस्टीम पाहिली होती आपण. त्याला काय होतं? नो सोल्युशन. ती सिस्टीम कोणती होती पहा? x + 2y हे कॉमन होतं. त्याच्यानंतर 2x + 4y होतं. म्हणजे इथं काय येणार आहे? 2, 4 आणि काय होतं? 0 आणि 1 होतं. तर याला माहिती आहे आपल्याला काय नाही, सोल्युशन नाही. आता हे जर रन केलं तर काय देईल? एरर. का? इथे त्यांनी एरर पण दिलाय. काय एरर दिलाय? मॅट्रिक्स सिंगुलर आहे तर तुम्हाला जमणार नाही. आता पहा, वाटलं तर आपण काय करू? याचं डिटर्मिनंट काढू. मग तुमच्या लक्षात येईल सिंगुलर आहे का नाही. डिटर्मिनंट कसा काढायचा? डायरेक्ट मी प्रिंट देतो ना. प्रिंट डिटर्मिनंट ऑफ, मला याच्या आधी द्यावं लागेल ना, याच्या आधी, एररच्या आधी. प्रिंट काय करायचं? डिटर्मिनंट ऑफ ए. याचा डिटर्मिनंट काढायचा. आता पहा काय येईल. डिटर्मिनंट किती आलं इथं? 0 आला. त्याच्यामुळे सिंगुलर आहे, म्हणजे याला सोल्युशन येणार नाही. याला सोल्युशन येणार नाही. पुन्हा जर मी मगाची सिस्टीम दिली दुसरी, काय होती? हे 2 दिला होता, हा 2 दिला होता. त्याच्यानंतर 1 आणि 2, त्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन होते. 1, 2. याला काय होते? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन होते. सॉरी, इथं त्याने सोल्युशन दिलं. याने काय दिलं? 1, 0 दिलं. ऍक्च्युली त्याला किती सोल्युशन आहेत? नाही, एरर काहीतरी मी मिस्टेक केली. हा, इथं 1, 1 आहे. इथं 1, 1 आहे. सेम.
तो मॅट्रिक्स काय येणार आहे, सिंग्युलर येणार आहे. इन्फानाइटली मेनी सोल्युशन असेल म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर काही सांगता येत नाही, इन्फानाइटली मेनी सोल्युशन असतील किंवा काय असतील. पण जर नॉन सिंग्युलर असेल तर युनिक सोल्युशन असेल. त्याच्यामुळे ही सोडवता येणार नाही. मग असं आहे का ही सोडवताच येणार नाही? असं आहे का ही सोडवताच येणार नाही? तर ही सिस्टीम सोडवता येते. याला जनरलाइज सोल्युशन देता येतं, पण मग त्याला कुठं जावं लागतं, सिम्पाय मध्ये जावं लागतं. SYMPY मध्ये जावं लागतं. कुठं जावं लागतं, सिम्पाय मध्ये जावं लागतं. लक्षात आलं ते? इथं कळालं की ही सिस्टीम सोडवायची. आपण एक एक्झाम्पल पाहू, त्याच्यावरून मग तुम्ही सांगा मला. हा मॅट्रिक्स मला हे सोडवायचंय, तर हे कसं सोडवणार? हे जे एक्झाम्पल आहे हे कसं सोडवणार? तर तुम्ही काय करणार मला याच्यात सांगा, सायपाय मध्ये सांगा कसं सोडवणार. सुरुवातीला याचं काय करणार, मॅट्रिक्स फॉर्म करणार ए नावाचा कोइफिशियंटचा मॅट्रिक्स, नंतर बी नावाचा दुसरा मॅट्रिक्स जो उजव्या साईडचा आहे तो, आणि त्याला काय करणार, सॉल्व करणार. त्याला काय करणार, सॉल्व करणार. समजलं हे? याचा पहिला रो काय येईल, ए चा 1 - 2 1. आपण 1 बाय 1 करू, 1 मायनस हे करू. आता मी काय करतो, याच्यातच एडिट करतो. 1 - 1 किती होतं, 1 - 1 1, सॉरी 1 - 2 1 असं होतं. प्रत्येकाने काय लक्षात ठेवल्यावर होईल. दुसरं काय होतं, 2 आणि -8 काय होतं, 0 2 आणि -8 काय होतं, 0 2 -8 म्हणजे हा काय 0 2, -8 -8 आणि पुढचं काय होतं, आठवत असेल तर 5, -0 -5 असं होतं. आणि शेवटचा कोणता होता, 0 8 10 काय होतं, 0 8 10 असं होतं. 0, 8, 10 असं होतं. आता आपण ही सिस्टीम सॉल्व करू. आपण काय डिटरमिनंट काढत नाही. एक्स काय करू आपण, सॉल्व करून प्रिंट काय करू, एक्स करू. आता पहा ऍक्च्युली हे कसं काम करतं ते सांगतो मी. हे कसं काम करतं, त्याचं सोल्युशन कसं असतं, तर मी त्याला थोडा वेळ काय म्हणतो, वाय म्हणतो. वाय इज इक्वल टू, मी बघा सांगितलेलं आहे काय असतो, इनव्हर्स ऑफ ए, इनव्हर्स ऑफ ए इंटू बी असतं. जस्ट काय असतं, इनव्हर्स ऑफ बी इंटू ए. आता इथं मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करायचं असेल तर मला काय करावं लागेल, DOT काय करावं लागेल, डॉट. हा एक मॅट्रिक्स आहे आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, याने असं. समजलं हे? मग इथं मी प्रिंट वाय पण करतो. आपण रन करून पाहू दोघं. हे काय आलं पहिलं, पहिलं काय आलं, बरोबर आहे का? हा पहिला काय आला, सोल्युशन काय आलं, 1 0 आणि -1. कशाचं, जर आपण डायरेक्ट सॉल्व्ह केलं आणि दुसऱ्या मेथडने काढलं तर काय ते 1च येते ना, कारण e⁻0 म्हणजे हा 1 आहे. शेवटचा किती आहे, e⁻0 म्हणजे हा किती आहे, -1. आणि हा -16 म्हणजे हा किती आला, 0 आला. बरोबर ना, काही का ना पुढची संख्या, पण हा किती आला, 0 आला. म्हणजे पहा याचं सोल्युशन हे दोन्ही प्रकारे काढलं तरी काय येते, सेम येते. लक्षात आलं सिस्टीम कशी सॉल्व्ह करायची. हो. जस्ट, आणि हे दोघं सेम आहे. म्हणजे ह्या ज्यावेळेस आपण सॉल्व ही कमांड देतो ना, त्यावेळेस ही कमांड देतो, मल्टिप्लिकेशन करतो इनव्हर्स ऑफ एचं आणि बीच. समजलं हे? हो सर. आता पहा, जर तुमचं जर सिस्टीमला सोल्युशन नसेल तर तुम्ही कसं ठरवता, तर तुम्ही एक प्रोसिजर वापरता. काय वापरता, रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म वापरता, बरोबर.
हो त्या रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्मने तुम्ही काय ठरवता की दिलेल्या सिस्टीमला सोल्युशन आहे किंवा नाही, किंवा युनिक सोल्युशन आहे का कसं. आता आपण याच या मॅट्रिक्सचं काय करू, रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म काढू या सिस्टीमचा. पण तो कशात काढायचा, तर तो याच्यात न काढता कशात काढायचा, सिम्पाय मध्ये काढायचा. याच्यात नाही येतो. कशात काढायचा, सिम्पाय मध्ये. मग सिम्पाय मध्ये मॅट्रिक्स कसा येतो, असा येतो का, मॅट्रिक्स कसा येतो, असा येतो. सिम्पाय मध्ये मॅट्रिक्स या प्रकारे येतो. सिम्पाय मध्ये मॅट्रिक्स या प्रकारे येतो. आता मला काय करायचंय, रो इचेलॉन फॉर्म काढायचा आहे. त्याच्यासाठी मला आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स लागतो. मग आता जर ही सिस्टीम होती, याचा आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स काय येईल, तर पहा या सिस्टीमला काय करायचं, हे दोघं हे करायचे, इकडे न्यायचे. मग मी काय करतो, ही सिस्टीम अशी न लिहिता कशी लिहितो, तर हा 0 ह्या डाव्या साईडला लिहितो, म्हणजे -0 येईल. हा 8 हा -8 येईल, आणि 10 हा काय येईल, -10 येईल. म्हणजे मी ही सिस्टीम कशी लिहितो, पहिली पहा, x1 मायनस ट्वाइस x2 प्लस x3 मायनस 0, नंतर ट्वाइस x2 मायनस 8x3 मायनस 8, नंतर 5x1 मायनस 5x3 मायनस 10. यावर मी सिस्टीम लिहितो. मग याचं जर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन केलं तर कसं येईल, याचं जर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन केलं तर काय येईल, हा कॉमा 0 येईल, हा इकडे आलेला, हा कॉमा काय येईल, पुन्हा -8 येईल इकडे आलेला, आणि त्याच्यानंतर हा कॉमा इकडे काय येईल, इकडे येईल -10 येईल. लक्षात आलं, हा आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स झाला. हो हे समजलं का, हा आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स झाला. आता मला याचं काय करायचं आहे, रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म करायचा आहे. मला काय करायचं आहे, रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म करायचा आहे. तर याच्यासाठी कमांड काय आहे पहा, त्याला आपण काय म्हणू, वाटलं तर बी मॅट्रिक्स म्हणू. बी इज इक्वल टू, तुमचा मॅट्रिक्स कोणता आहे, ए डॉट रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म, काय RREF, रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म कशाचा काढायचा आहे, तर ए चा काढायचा आहे. आता मग मी प्रिंट काय करणार, बी करणार, प्रिंट बी करणार. म्हणजे बघा इथं किती सोपं आहे रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म काढणं. रन मॉड्यूल आला, हाच येईल ना, हा 1 त्याच्या खालचे 0, त्याच्यानंतर हा 1 त्याच्या खालचे वरचे 0, हा 1 त्याच्या खालचे वरचे 0. तर पहा युनिक सोल्युशन कधी असतं, तर याची रँक इज इक्वल टू याची रँक असली, म्हणजे याची n/n ची रँक ही जर सेम असली, तर त्याला किती सोल्युशन असतात, युनिक सोल्युशन असतं. याची जर रँक n असेल, n/n मॅट्रिक्सचा, म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्सची रँक आणि आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सची रँक जर सेम असेल, तर किती सोल्युशन असतात, युनिक सोल्युशन असतं. आणि जर असं नसेल तर काय असतं, मिनी सोल्युशन असतात. आता मगाचच पाहू आपण, मग काय केलं होतं आपण, 2x2 मॅट्रिक्स घेतला होता. मी माझ्याकडे नाही वाटतं आता ते आहे. त्याला एकाला नो सोल्युशन होतं, तर पहा नो सोल्युशन होतं, त्याचं मॅट्रिक्स मी लिहितो 1,2. हे रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म कसा काढायचा कळलं, 0 त्याच्यानंतर 2x प्लस 4y होतं, म्हणजे 4, आणि -1 द्यावं लागेल, -1 हे होतं. आता याचा मी काय करतो, रिड्यूस्ड रो इचेलॉन फॉर्म कॅल्क्युलेट करतो. याच्यावरून तुम्ही ठरवू शकता याला सोल्युशन आहे किंवा नाही. पहा इथं आता हे लक्षात येईल तुमच्या, इथं हा कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे, हा काय आहे, कोइफिशियंट मॅट्रिक्स. याची रँक किती येईल, नॉन झिरो रो किती आल्या, 1 आल्या, त्याच्यामुळे याची रँक किती आली, 1 आली. आणि ह्या टोटल मॅट्रिक्सची, आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सची रँक किती आली, 2 आली. असं जर असेल तर याला सोल्युशन नसतं. याच्यावरून तुम्ही सांगू शकता की याला सोल्युशन नाही. आता आणखी एक एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, की त्याला किती सोल्युशन होते, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन होते. ते कोणतं होतं, 1 1 1 होतं, नंतर 2 2 2 होतं. आता याचं आपण काढू आणि मग पाहू कसं येतं ते. इथं एक रो 0 येईल, इथं एक रो 0 आली, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही ना. याची रँक किती आहे, 1, याची आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सची काय 1 येणार आहे. पण ती दिलेल्या n पेक्षा जर कमी असेल,
म्हणजे 2x2 मॅट्रिक्स दिला त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर इन्फायनाइटली मिनी सोल्युशन असतात आणि त्याच्या इतके असेल तर युनिक सोल्युशन असतं आणि दोघांच्या रँक जर डिफरंट असतील तर त्याला काय असतं नो सोल्युशन असतं. लक्षात आलं हे? हो. आता हे सोडवायचं कसं आपण ते पाहू. हे आता याच्यात सिम्पाय मध्ये सोडवायचं. ते कसं सोडवायचं तर डायरेक्ट सिस्टीम लिहायची. काय करायचं डायरेक्ट सिस्टीम लिहायची म्हणजे इथं हे डायरेक्ट सोडवतं. कसं पहा आधी तुम्हाला काय करावं लागतील सिम्बॉल डिफाईन करावं लागतील. आधी काय डिफाईन करायचं सिम्बॉल. आता आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत त्या पाहू आपण. सिम्बॉल कसे डिफाईन करायचे सिम्बॉल तर एकाच वेळेस तुम्ही अनेक सिम्बॉल डिफाईन करू शकता. मग कसं x, y, z इज इक्वल टू स्मॉल एस आणि एकच जर करायचं असेल तर कॅपिटल एस SYMBOLS सिम्बॉल्स एक अनेक करायचे आहेत ना ते इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कोणता करायचा x, y, z असे केले तरीही चालतात. आधी डिफाईन करावं लागतील. मग तुम्हाला काय करायचं सिस्टीम सोडवायची ना मग काय पहा लिनियर सिस्टीम काय करायची सॉल्व करायची. मग लिनियर सॉल्व मग काय करायची तर ती काय करायची ती ब्रॅकेटमध्ये टाकायची. सिस्टीम देताना कशी द्यायची तर क्लोज ब्रॅकेटमध्ये द्यायची. कोणती सिस्टीम होती तर पहा x प्लस y इज इक्वल टू किती होतं 1 इज इक्वल टू 1 न टाकता मागासारखी सिस्टीम टाकायची. ते डाव्या साईडला आणायचे काय करायचे -1 करायचे कॉमा पुढचं काय होतं 2x प्लस 2y सॉरी इथं झेडची गरज नाही इथं झेडची गरज नाही हे दोनच आहे. हा ब्रॅकेट -2 हे होतं ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट त्याच्यानंतर कॉमा व्हेरिएबल कोणते ते आणखी वेगळ्या ब्रॅकेटमध्ये द्यायचे. व्हेरिएबल कोणते x, y हे जर मी सॉल्व केलं आणि हे जर प्रिंट केलं तर डायरेक्ट आपण काय करू प्रिंटच म्हणू किंवा याला म्हणू b इज इक्वल टू आपण प्रिंट काय करू b करू. मग आपल्याला इथं सांगितलं होतं की एरर दाखवला होता ना नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स b इथं काय येते पाहू आपण. इथं काय आलं सोल्युशन आलं आणि एक व्हेरिएबल काय आला तुमचा इंडिपेंडंट आला म्हणजे वायच्या जागी व्हॅल्यू टाका तर तुम्हाला सोल्युशन मिळेल. इतकं साधं सरळ झालं म्हणजे इथं सोल्युशन देत आहे याला इन्फायनाइटली मिनी सोल्युशन आहे. वाय ॲज अ पॅरामीटर घ्या वायच्या जागी व्हॅल्यू टाका तर तुम्हाला काय मिळणार आहे सोल्युशन मिळणार आहे. लक्षात आलं हे? हो. इथं कसं सोडवायचं जस्ट काय करायचं सिम्बॉल इम्पोर्ट करायचे आणि याला सॉल्व करायचं. हे समजलं कसं सोडवायचं. आपण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल सोडवा. इंटरेस्टिंग म्हणजे एवढं काही नाही ते फ्रॉम numpy काय करायचं तर इम्पोर्ट फ्रॉम scipy डॉट लिनियर अल्जेब्रा इम्पोर्ट. आता पहा एक काय आहे मी ए हा मॅट्रिक्स घेतो ए इज इक्वल टू काय करतो पहा कमांड वेगवेगळे असतात बरं का. रँडम डॉट रँड ही कमांड याच्यात चालते आपल्या याच्यात numpy मध्ये पण simpy मध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो. तर पहा आधी हे दाखवतो ही काय आहे तर हा काय होणार आहे 3x3 चा अरे तयार होणार आहे रँडम. मग मी काय करतो बी पण तसंच अरे तयार करतो रँडम तयार होणार आहे. बी पण तसं दोघं सेम येतील का तर नाही दोघं काय येणार आहे डिफरंट येणार आहे. आपण प्रिंट करून पाहू प्रिंट ए त्याच्यानंतर प्रिंट बी हे दोघं काय येणार आहे मॅट्रिक्स येणार आहे किती बाय कितीचे 3 याचे किती बाय कितीचे मॅट्रिक्स येणार आहे 3 याचे.
आता पहा रन मॉड्यूल. हे 2 मॅट्रिक्स आले रॅन्डम आले, 0 आणि 1 मधले किती आले, हे 2 मॅट्रिक्स काय आले, रॅन्डम आले. समजलं हे? हो. तर मला काय करायचंय, बी हा काय करू आपण, रो ना, म्हणजे 1/3, म्हणजे बी काय करू 1/3 बनवू, एकच अरे बनवू, 1 रो आणि 3 कॉलम. आला हा एक, बरोबर. आता आपण काय करू, ही सिस्टीम सॉल्व्ह करू. ही सिस्टीम झाली, ही सिस्टीम झाली ना तयार. ए आणि बी मॅट्रिक्स झाला आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये लागते त्या फॉर्मॅटमध्ये. आता पहा, मग मी काय करणार, सी इज इक्वल टू सॉल्व. काय सॉल्व करायचं, ए कॉमा बी. हे पण सॉल्व होईल ना, का, कारण सिस्टीम आहे मॅट्रिक्सची. मग मी काय करतो, हे पहा, प्रिंट सी देतो, प्रिंट सी. आता हे जर रन केलं मॉड्यूल, मॅट्रिक्स वेगळे येतील बरं का, मगापेक्षा सेम नाही. काय आलं, इनपुट बी हॅज टू हॅव सेम नंबर ऑफ रो इनपुट. इथं 3/1 करावं लागेल, कॉलम घ्यावं लागेल ना, 3 रो आणि कॉलम 1 हा मॅट्रिक्स, ते करावं लागेल. आता पहा आलं, म्हणजे हा ए मॅट्रिक्स झाला, हा बी मॅट्रिक्स झाला, आणि हे याची काय झाले, सोल्युशन झालं. हे याचं काय झालं, सोल्युशन झालं. आता सोल्युशन म्हणजे काय असतं, Ax इज इक्वल टू किती येतं, बी येतं. काय येतं, सोल्युशन म्हणजे काय, आपण एकच्या व्हॅल्यू काढतो ना, म्हणजे ए एक्स इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं, बी येणार आहे. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, बी. जर मी बी डाव्या साईडला आणला तर काय होईल, जर मी बी डाव्या साईडला आणला तर उजव्या साईडला मॅट्रिक्स कोणता शिल्लक राहील, कोणता राहील, 0 राहील ना. मग आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल तर कसं करावं लागेल, एक्स मायनस बी इज इक्वल टू चेक करावं लागेल. तर एक्स मायनस बी इज इक्वल टू जर 0 आला, ही सिस्टीम सॉल्व्ह केली आता, मग एक्स मायनस बी इज इक्वल टू 0 आला तर आपली सिस्टीम काय होती, सॉल्व्ह होती. मग पहा इथं काय करू आपण, डी घेऊ इज इक्वल टू एक्स मायनस, आता उत्तर काय आपलं सी आहे, त्याला थोडा वेळ मी काय म्हणतो, एक्स म्हणतो, काय एक्स, इथं पण काय म्हणतो एक्स, म्हणजे कळायला सोपं जाईल, एक्स. मग मी जर हे काढलं ए एक्स, आता पहा मग मला इथं काय करावं लागेल, डॉट घ्यावं लागेल ना, डॉट, कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचंय, ए कॉमा एक्सचं, त्याच्यातून मायनस काय करायचं आहे, तर बी करायचं आहे. याचं उत्तर किती यायला पाहिजे, शेवटचं, सॉरी, प्रिंट यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. आता पहा ए येईल, बी येईल, त्याच्यानंतर एक्स येईल, आणि नंतर काय येईल, बी येईल. आलं 0. पहा पहिला कोऑर्डिनेट काय आहे, e⁻16 म्हणजे 0, दुसरा डायरेक्ट 0 आहे, आणि तिसरा काय आला, e⁻16 म्हणजे 0, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता मला हे वेगळ्या प्रकारे जर चेक करायचं झालं तर मी काय करणार, तर मी ह्या डी ला काय करणार, त्याचा काय करणार, नॉर्म काढणार. नॉर्म किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे ना. मग सांगितलं होतं 0 मॅट्रिक्स कसा चेक करायचा, तर त्याचा नॉर्म काय यायला पाहिजे, मॅट्रिक्स माहीत नसलं तरी आपण काय करू शकतो, 0. आता डी ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. किती आली डी ची व्हॅल्यू, पहा शेवट दिसेल, किती आली, 0 झाली ना. म्हणजे असं पण चेक करू शकता की तुमचं सोल्युशन बरोबर आहे किंवा नाही. समजलं हे? हो. आता आणखी क्विक हे करतो, याचा मला अर्थ सांगायचं फक्त. उत्तर येईल का हे, काय वाटतं, काय वाटतं उत्तर येईल का? ए हा काय तुमचा, ए हा काय, थोड्या वेळ मी हे करतो, आणि तुम्हाला हे करतो, रन मॉड्यूल करून दाखवतो.
ए आणि बी प्रिंट करतोय. काय येणार आहे ही सिस्टीम म्हणजे काय येणार आहे, हा ए आहे, हा ए आहे आणि हा काय आहे, बी आहे खालचा, हा ए आणि बी आहे. तर ह्या दोघांचं सॉल्व करायचंय म्हणजे तुमची सिस्टीम कशी असणार आहे, ax इज इक्वल टू बी. हे कशी असणार आहे, ax इज इक्वल टू बी. आता पहा बी हा काय असणार आहे तुमचा, बी हा 3x3 मॅट्रिक्स दिला, इथं काय दिलाय 3x3 मॅट्रिक्स दिलाय. ए हा 3x3 मॅट्रिक्स आहे म्हणजे एक सुद्धा किती असावं लागेल हा तुमचा मॅट्रिक्स 3x3 च असावं लागेल ना. हो. ए हा काय असेल 3x3 चा मॅट्रिक्स असावा लागेल. मग तुम्हाला जर हे सॉल्व करायचं झालं, तर करता येईल का, कारण तुम्ही पहा ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबलचा पाहता त्यावेळेस तुम्ही काय करता, फक्त कॉलम मॅट्रिक्स पाहता ना, कोणत्या स्वरूपात एक्स वाय झेड या स्वरूपात पाहता. पण इथं तो कोणता लागेल तुम्हाला 3x3 चा लागेल. म्हणजे काय लागेल तर इथं ऍक्च्युली तुम्ही 3 सिस्टीम सोबत सॉल्व करतायत. ए या मॅट्रिक्स वर काय करतायत, 3 सिस्टीम वेगवेगळ्या आहेत. म्हणजे काय पहा इथं तुमचा जर ए मॅट्रिक्स, थोडा वेळ मी असं म्हणतो, ए हा मॅट्रिक्स 1 2 1 0 1 2, त्याच्यानंतर 0 1 3. हा जर मॅट्रिक्स असेल, सॉरी हा मॅट्रिक्स असेल, इथं लिहितो 1 2 1 0 4 1 0 6 1 हा मॅट्रिक्स असेल. आणि बी हा तुमचा हा असेल एखादा दिलेला 1 0 3 0 4 5 0 किंवा 1 घेऊ आपण 1 1 0 हा असेल. तर तुम्हाला हे आउटपुट येण्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल किती लागतील, एक मिनिट आपण मोबाईलवरच पाहू, मोबाईलवर बरं जाईल जरा. स्क्रीन दिसते ना. हो. हो सर. आता पहा सपोज जर तुमचा हा मॅट्रिक्स असेल, कोणता येईल तर 1 2 1 0 1 3 0 1 1 हा मॅट्रिक्स असेल, हा ए असेल. आता जो घेतलेला आपण बी कसा आहे 1 1 1 0 0 1 1 1 सॉरी 1 0 हा मॅट्रिक्स असेल, तर तुम्हाला याचं जर सोल्युशन काढायचं असेल तर 3x3 लागेल ना. x1 y1 z1 x2 y2 z2 x3 y3 आणि z3. मग तुम्हाला हे काय करावं लागेल, सायमल्टेनियसली सोडावं लागेल. म्हणजे हे जे आहेत ना, ह्या 3 सिस्टीम ऍक्च्युली म्हणजे कोणती पहा, ही 1 2 1 0 1 3 0 1 1 ही x1 y1 आणि z1 हा पहिला आणि हा पहिला इज इक्वल टू 1 0 0. परत दुसरी सिस्टीम कोणती, या जागी रिप्लेस करायचं x2 y2 z2 आणि या जागी रिप्लेस करायचं दुसरा कॉलम. तिसरी सिस्टीम कोणती, हा आणि जागी हा रिप्लेस करायचा. 3 सिस्टीम तुम्हाला काय करायच्यात, सोबत सॉल्व करायच्यात. त्यातला ए हा सेम आहे, मग बाकी एक्स पण काय आहे तो व्हेरिएबलच आहे. मग तुम्हाला काय चेंज करायचंय, बी चेंज करायचं आणि असं सोडवायचंय. म्हणजे आता आपल्याला ही अशी सिस्टीम सोडवायची. लक्षात आलं हे, लक्षात आलं का हे. आता आपण ती सिस्टीम सॉल्व करू. लाईट आली. स्क्रीन दिसते. हो. आता पहा हे पहिल्यांदा तुम्हाला ए हा प्रिंट झाला, बी हा प्रिंट झाला. आता तुम्ही सॉल्व काय करताय, ए मायनस बी, आणि तुम्ही चेक करताय की सगळे झिरो आहे. सगळे झिरो आहे का, तुम्ही जस्ट काय चेक करणार, नॉर्म जरी चेक केला तरी ते कळून जाईल. आता आपण दोन्ही प्रिंट करू, प्रिंट एक्स, त्याच्यानंतर प्रिंट डी. डी चेक करायचं आहे ना, डीचा नॉर्म किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. आता रन करून पाहू आपण.
येतंय का? जर सिंग्युलर मॅट्रिक्स आला रॅन्डमली, आलं सोल्युशन आलं. पहा काय आलं, पहिल्यांदा ए हा मॅट्रिक्स एवढा आला, त्याच्यानंतर खालचा बी आला, हा इथून हा काय आला, बी आला, आणि हे त्याचं काय आलं, सोल्युशन आलं. सोल्युशन म्हणजे ही पहिला जर मॅट्रिक्स पहिले जर घेतलं तर पहिला कॉलम हा पहिल्या सिस्टीमचं सोल्युशन असणार आहे, दुसरा कॉलम दुसऱ्या, मग मी सांगितलं, तिसरा कॉलम तिसरा. आणि जर तुम्ही चेक केलं की हे काय आहे, ते याचं जे व्हेरीफाय होतंय का, म्हणजे ax - b = 0, तर ते बरोबर इथे येते. त्याचा नॉर्म काढला तर हा किती येणार आहे तुमचा, 0 येणार आहे. लक्षात आलं? हे कळलं हे? आणि जर तुम्हाला हा नॉर्म नसेल काढायचा, ऍक्च्युली मॅट्रिक्सच पाहिजे असेल तर मॅट्रिक्स करू शकता. हा तुमचा काय झाला, मॅट्रिक्स झाला. म्हणजे हा डी तुमचा काय होईल, मॅट्रिक्स प्रिंट होईल. तर मॅट्रिक्स काय यायला पाहिजे, 3/3 चा 0 मॅट्रिक्स यायला पाहिजे. आला 0 मॅट्रिक्स, रेस्ट टू द पॉवर -16, सगळ्यांच्या पॉवर -16 आहे याचा. कारण काय होतं माहिती आहे का, पायथॉन हा 15 डिजिट पर्यंतच, डिफॉल्ट 15 डिजिट पर्यंतच ते दाखवतो. त्याच्यामुळे पायथॉन मध्ये -60 म्हणजे त्याच्या पुढे जात नाही, घालू शकतो आपण त्याला, पण त्याच्या पुढे जात नाही, म्हणजे तो काय आला, 0 आला. -16 चा अर्थ पायथॉन मध्ये काय, 0. का, कारण तो 15 डिजिट पर्यंतच वर्क होता. समजलं? हो सर. उरलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, आणि ते आपण पुस्तकाच्या सेन्सने जाऊ. रेकॉर्डिंग स्टॉप.